कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई हो जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरुनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई हो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मुगुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालिती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई हो जगदंबे मूळ पीठ तू अंबे माऊली महाविष्णू आणि भगवान आज सेवेसाठी घेतलेला अभंग पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 3.5 चरणांचा अभंग आणि चौकडी प्रकरणातील देवी मातेचं कार्याचा उल्लेख करणारा असा हा अभंग आहे. मागच्या भागात आपण त्याचं विश्लेषण केलेलं नवरात्रीबद्दल आणि ह्या भागामध्ये आपल्याला पाहायचं की हा जो महिषासूर राक्षस आहे त्याची निर्मिती कशी झाली तर तिचं वर्णन करताना इथे महाराज सांगतात एकनाथ महाराज सांगतात की हा मोह महिषासूर मर्दना लागोनी मग या देवी मातेने या महिषासूर नावाच्या दैत्याचा वध केला. त्याचा वध करण्यासाठी ही देवी त्याचा वध करण्यासाठीच प्रकट झाली. तर हा महिषासूर नावाचा राक्षस नेमका कोण होता तर रंभ आणि कदंब हे दोघे जण भाऊ होते. त्यांनी भगवंताची तपश्चर्या करायला सुरुवात केली. तपश्चर्या करताना रंभ होता तो झाडावरती तपश्चर्या करण्यासाठी बसला आणि कदंब होता तो पाण्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी बसला. पाण्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी कदंब बसला हे त्या इंद्राला कळालं आणि इंद्र म्हणाला ह्या पाण्यामध्ये हा जो तपश्चर्या करतोय त्या तपश्चर्येने माझं सिंहासन डळमळीत होण्याची भीती वाटते आणि म्हणून पाण्यामध्ये तपश्चर्या करणाऱ्याचा आपण काटा काढायचा त्याचा नायनाट करायचा. म्हणून त्या कदंबाला त्या इंद्राने मारलं. कदंबाला इंद्राने मारल्यानंतर एकटाच फक्त रंभ राहिला. मग रंभ आक्रोश करायला लागला रडायला लागला की माझा भाऊ गेला आता मी एकटा राहिलो माझं काय होणार आता मला पुढची गती कशी मिळणार. तेव्हा तिथे भगवंत प्रसन्न झाले
आणि त्याने सांगितलं की तू शोक करू नकोस, मी सांगतो त्याप्रमाणे तू समोर या जंगलामध्ये जा आणि जंगलामध्ये गेल्यानंतर पहिलेच तुला एक स्त्री रूपी नारी दिसेल, त्या नारी बरोबर तू विवाह करायचास आणि तिच्यापासून तुझा संसार चालेल. त्याप्रमाणे रंभ जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये पुढे पुढे गेल्यानंतर समोर त्याला एक म्हैस दिसली आणि म्हैशीकडे त्याने बघितलं. देवाने वरदान दिलं होतं काय, तुला पहिल्यांदा जी नारी भेटेल. आता म्हैस म्हणजे स्त्री रूपच आहे, म्हणून त्या रंभाने त्या म्हैशी बरोबर लग्न सोहळा पार पाडला. लग्न सोहळा पार पाडून बराच अवधी गेला, बरेच दिवस गेले आणि तिथे त्या म्हैशीच्या पाठी एक टोणगा लागला. त्या टोणगा त्या म्हैशीला बघून भाळला आणि तिच्या पाठी फिरतोय म्हणून रंभाला राग आला आणि त्या दोघांमध्ये युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये रंभ मरण पावला. रंभ मरण पावल्यानंतर त्याच्या मरणाच्या वेळेला ती म्हैस होती, ती रंभाचं मूल तिच्या पोटामध्ये होतं आणि रंभ गेल्यानंतर त्या म्हैशीच्या पोटी तो मुलगा जन्माला आला आणि म्हैशीच्या पोटी तो मुलगा जन्माला आला म्हणून त्याचं नाव महिषासूर असं ठेवण्यात आलं. आणि तो महिषासूर जन्माला आल्यानंतर ती म्हैस सुद्धा म्हणजे त्याची आई सुद्धा मरण पावली. आता तो महिषासूर म्हणायला लागला की देवा, मी तर इथे आता एकटाच आहे, मला आई नाही, मला वडील नाहीत, मी माझं जीवन कसं काय जगणार? माझं आई वडिलांचा काय गुन्हा नसताना त्यांच्यावरती अन्याय झाला, त्यांना मारण्यात आलं. देवा, मला सुद्धा कोणाच्या हातून मरण येता कामा नये, मला तरी तू मारू नकोस, असं मला वरदान दे की कोणाकडूनही मला मरण येऊ नये. तेव्हा विष्णुदेव प्रसन्न झाले आणि सांगितलं, हे बघ, तुला मी वरदान देतो की कुठल्याही नराच्या हातून तुला मरण येणार नाही. मग नराच्या हातून मरण येणार नाही सांगितल्यानंतर तो महिषासूर एकदम उन्मत्त झाला. मला आता देवाचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि मी सगळ्यांना जिंकणार. मग ब्रह्मदेवावरती स्वारी केली, इंद्रावरती स्वारी केली, चंद्रावरती स्वारी केली, सगळ्या देवांना जिंकलं, सगळ्या पृथ्वीवरती धुमाकूळ माजवून टाकला. मग भगवंत विष्णूला कळालं की अरे बाबा, हा फार उन्मत्त झालेला दिसतोय आणि ह्याचा शेवटी नाश केल्याशिवाय पर्याय नाही. पण ह्याचा नाश करायचा तर आता मलाच ह्याचा नाश करावा लागेल. पण नंतर भगवंताच्या लक्षात आलं, मीच त्याला वरदान दिले की कोणाही नराच्या हातून तुला मरण येणार नाही. मग काय करायचं? म्हणून मला आता स्त्री रूप घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून भगवंताने स्त्री रूप घेतलं आणि स्त्री रूप घेऊन ही जगामध्ये महिषासुराला मारण्यासाठी ही देवी प्रगट झाली. म्हणून अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दनाला गुणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावसी निर्वाणी, आणि आईचा जोगवा मागेन. महिषासूर राक्षसाचा नायनाट करण्याकरता देवी माता या जगामध्ये आलेली आहे. पुढे म्हणतात,
पोत ज्ञानाचा. पोत ज्ञानाचा म्हणजे काय, तर ज्ञान आपल्याला देण्यासाठी ती इकडे आपल्याला आलेली आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, ए जगदंबे माता, आमच्या गोंधळाला तू ये, गोंधळ साजरा करण्यासाठी तू ये. म्हणून ध्रुवअवतार सांगतात, गोंधळा येई हो जगदंबे, मूळ पीठ तू अंबे. म्हणून या तिच्या नावाचा आपल्याला गोंधळ घालायचा आहे, तिच्या नावाने आपल्याला जागर करायचं आहे, जागरण करायचं आहे. पण जागरण कुठपर्यंत, आपण गणपतीचं सण साजरे करतो, नवरात्रीचे सण साजरे करतो. काही लोक सांगतात की आम्ही सकाळी 4-4, 5-5 वाजेपर्यंत झोपत नाही. मग तुम्ही 4-4, 5-5 वाजेपर्यंत झोपत नाही, मग एवढी जागरण करून काय करता हो? मग उगाच फुकटचे पत्ते खेळत बसता. मग पत्ते खेळत बसणे ह्याला जागर म्हणत नाही. तर त्या भगवंताचं भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन अशा प्रकारचा तुम्ही जागर करायचा ना. प्रपंचातले जागणं म्हणजे परमार्थातलं झोपणं असतं. प्रपंचातलं जागणं म्हणजे परमार्थातलं झोपणं आहे. परमार्थातलं जागणं म्हणजे काय, कीर्तन करणे, भजन करणे, प्रवचन करणे, हा जागर करायचा असतो, याला जागणं म्हणतात. आता जागा रे भाईयानो जागा, काळ निजला तो वरी भागा. कारण जोपर्यंत काळ झोपलेला आहे तोपर्यंत जागून घ्या. एकदा का काळ उठला की तुम्हाला आम्हाला कायमचं झोपावं लागणार. म्हणून संत महात्म्यांचं ऐकायचं असतं. मग पुढच्या चरणात सांगतात, ह्या आईचे गोंधळी कोण कोण आहेत. म्हणून म्हणतात, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, नाचताती सोहम मेळी, द्वैत भाव विसरुनी बळी, खेळती अंबे तुझे गोंधळी. आता व्यास ऋषीने काय केलं, महाभारतासारखं काव्य लिहिलंय. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे यांची रचना केलेली आहेत. म्हणून व्यासांचं असं म्हणतात, व्यासांचं जे ज्ञान आहे ते जगातलं सर्व उष्ट आहे. कारण सगळ्यात अगोदर संप्रदायाची तत्वप्रणाली, हिंदू धर्माची तत्वप्रणाली व्यास मुनींनी सांगितली. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोके तीही. आता पुढचे वसिष्ठ ऋषी. वसिष्ठ ऋषी हे प्रभू रामचंद्राचे गुरु. हे गुरु असताना ज्या वेळेला सिंहासनावरती प्रभू रामचंद्राला बसवायचं होतं राजगादीला, त्याचा मुहूर्त ह्या वसिष्ठाने काढून दिलेला होता. पण आनंदाच्या भरात तो मुहूर्त टळून गेला आणि त्याच्यामुळे 14 वर्षाचा वनवास भगवंताला भोगावा लागला. म्हणून केवढा गोंधळ. त्याच्यानंतर शुकमुनी हे आईच्या उदरातून निघाले आणि नागवेच पळाले, नाही का. पुढे ह्या शुकमुनींनी परीक्षिती राजाला गंगेच्या किनाऱ्यावरती भागवत श्रवण केलं आणि त्यांना मुक्त केलं, त्यांना मुक्ती दिली. अशा प्रकारे हे जे गोंधळी आहेत ते कसे नाचतात, तर जे सोहम मेळी, त्यांचं नाचणं कसं आहे. सोहम मेळी नाचण्याचे 2 प्रकार आहेत, एक अहम मेळी आणि एक सोहम मेळी. अहम मेळी म्हणजे स्वतःच्याच नादात जे नाचतात ते अहम मेळी, आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जे नाचतात ते सोहम मेळी.
त्याच्यानंतर त्याच्यातलं म्हणून सांगतात द्वैत, जे द्वैत आहे ते द्वैत तुम्ही बाजूला सारा आणि देवीच्या उत्सवामध्ये सामील व्हा. द्वैत सारा. शेवटच्या चरणात सांगतायत की मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घालेती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख. एकनाथ महाराज सांगतात पुंडलिक महाराज हे मुकुटमणी आहेत का? हे जगदंबे, तू तुझ्या 9 अवतारातल्या अवतारावरून तुझी मूळ रूपे तू बदललीस आणि तुझ्या भक्तासमोर तू स्त्री रूपाने अवतरलीस. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभी असणारी तू माझी विठाईच आहेस. आणि अनादी काळापासून भगवतीच्या रूपाने या जगात प्रकट होऊन अजूनही तू उभी आहेस. म्हणून तुझे गोंधळ घालणारे 33 कोटी देव ते सुद्धा तुझा गोंधळ घालायला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत जोडून हात उभे आहेत. हाच आपल्याला गोंधळ या देवीचा या ठिकाणी घालायचा आहे. रामकृष्ण हरी. पुंडली